नमस्कार रसिको. श्री भैरवनाथ डेव्हलपर्सचा आपल्याला सानंद प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे स्वयंभू आत्मलिंग म्हणजेच राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. करवीर संस्थानाचे अधिपती आणि गोरगरीब रयतेचे कैवारी आद्य समाज सुधारक लोकराजा राजर्षी शाहूंना कोरणी साथ. विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र अभिवादन. कळेगावचं ग्रामदैवत श्री धर्मराज आणि श्री भैरवनाथाला साष्टांग प्रणाम. आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. गणराया अवॉर्डचे मानकरी श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप प्रणित कैलासवासी बाजीराव कुरणे लेझिम मंडळ बुरुड गल्ली कळे. अध्यक्ष श्री नामदेव भोसले, उपाध्यक्ष श्री संजय बुरुड, आधारस्तंभ श्री मारुती घोंगुरकर आणि श्री पंढरी भोसले. रसिको, अभिलाषा, लालसा, इच्छा मग ती कशाचीही असो, सामदाम दंडभेद या साधनाने ती पूर्ण करण्याची परंपरा अनादी कालापासून सुरू आहे. स्त्री नावाची विधातेची निर्मिती आरंभापासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आसक्त आणि आरक्त पुरुष नेहमीच स्त्री लोभापायी वेढापिसा राहिला. धर्म अधर्माची, नीती अनितीची ही लढाई स्त्री भोवतीच फिरत राहिली. आजही 21व्या शतकात अगदी कोवळ्या वयात शारीरिक उन्माद, लैंगिक कामेच्छा यांनी स्वैर झालेली तरुण मुलं अनेक भोगविलासाची शिकार बनत आहेत. मुला मुलींना भुरळ पाडणारं तारुण्य हेच त्यांना अधोगतीला नेणारा शाप ठरतो आहे. आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहणारे तरुण तरुणी या निसरड्या वाटेवर सैरभैर होऊन वागताना स्पष्ट दिसत आहेत. कमी वयातच वयात येणाऱ्या मुलांना गुगल सारख्या सोशल मीडियानं अधिकच बेबंद करून टाकलेला आहे. पॉर्न क्लिप्स, वेब सिरीज यांनी तर त्यांच्या आक्रस्ताळेपणाला खतपाणीच घातलेलं आहे. हल्ली यातूनच निर्माण झालेली स्त्री लोलूप वृत्ती या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्याला हादरवून टाकू लागली आहे. निरागस प्रेमाची जागा आता पाशवी प्रेमानं घेतलेली आहे. त्यातून निष्ठूर झालेले तरुण अघोरी उपायांची कवचकुंडलं प्राप्त करताना दिसत आहेत. सुडाग्नीच्या विपरीत बुद्धीनं विकृतीचा कळस गाठलेला आहे. वास्तवाला कोणताही शास्त्रीय आधार नसताना पण आजही वशीकरणाच्या भयावह प्रकारांनी सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे. इथं कुणाचीही भीती कुणालाच राहिलेली नाही. अशा सत्य घटनांवर प्रकाश झोत टाकणारा द्रष्ट्या विचारांचा सूर्योदय म्हणजेच श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप बुरुड गल्ली कळे. आपल्या 30व्या वर्षात पदार्पण करताना श्रींच्या चरणी सप्रेम सादर होत आहे. मानवी प्रवृत्ती आणि विकृती यांची अभद्र संगत. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. बस 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 झालं समर. अजून किती वेळा समजावून सांगायचं तुला? तुला जसं वाटतंय तसं माझ्या मनात काहीही नाहीये. हे बघ, हे बघ, तुझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही. नाही 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 इंटरेस्ट येईल तुला. हे बघ, इतके दिवस मेसेजवर आपण बोलतोय म्हणजे काय तुला सय्यारा पिक्चर वाटलाय का? सांग ना मला. तुला नेमकी कसली मस्ती आहे सांग की मला. जस्ट एक फ्रेंड म्हणून होतं ते. जस्ट एक फ्रेंडच्या पलीकडे जाऊया. आणि हे बघ, तसंही इन्स्टा, व्हॉट्सअपवर, स्नॅपचॅटवर इतरही माझे फ्रेंड्स आहेत ना तुझ्यासारखे, पण ओनली जस्ट फ्रेंड्स. ते जस्ट फ्रेंड्सच्या पप्पू लोकांचं मला सांगू नकोस बाई तू. हे बघ, तू एक गोष्ट विसरू नकोस. तू आपलं कोण आहेस माहिती आहे? आपलं जिगर कट्टुक्कड आहे. जिगर जिगर आहेस तू माझी. सुधरायचं बघा जरा. आणि कसले कसले मेसेजेस करतोयस रे तू मला? आपण बोललो म्हणजे म्हणजे ते लगेच प्रेम झालं का? शुद्ध मैत्री असू शकत नाही? नाही, अजिबात नाही. झुरतोय मी, झुरतोय तुझ्यासाठी. कित्येक दिवस झुरतोय. माझं मन, माझा वेळ, माझं सर्वस्व सगळं लावलंय मी तुझ्या मागं. हे बघ समर, सध्या ट्रेंड चालू झालाय. मुली आधी प्रेमात पडतात
आणि मग लगेच लग्न. त्या मुलींमध्ये मला तोलत आहेस काय तू? माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जितकं केलंय ना याची जाणीव राखून वागते मी. आणि मुळात मला हे असल्या फालतू भानगडीत पडायचंच नाहीये, कळतंय का तुला? लेक्चर ये भास्कर, किती ते टेम टेम टेम. हे बस, अख्ख्या मार्केटमध्ये जाहीर आहे कृपा जगताप आपली आवड आहे, या समरची आवड आहे, पिक्चर खल्लास. वा, छान छान. म्हणजे एखादी मुलगी जराशी हसली, जराशी बोलली, जराशी फ्रीली काय वागली की लगेच ती आपल्याला पटलीच हे फायनल करता का रे तुम्ही मुलं? बस, तुला बोललो ना लेक्चर बस, नीट बोलायचं. हे बघ समर, विनंती करते मी, माझ्या मनात असं काहीच नाहीये. प्लीज तुझ्या ह्या विचारांचा दरवाजा बंद कर आता. तुझ्या या अशा वागण्याने ना सतत स्ट्रेस मध्ये असते मी. रात्रभर झोपेत सुद्धा थरथरत असते. तुला कसं सांगू आता मी? तू माझ्या इगोला टच करतेस आता. तू इगोला टच करतेस. तुला असं नाही सोडणार मी. नीट सांगतोय तोपर्यंत ऐक, नाही तर सोडणार नाही तुला मी. हे जे तू गाजू पाहतोयस ना ते प्रेम नाहीये. आणि हो, लक्षात ठेव, माझा नकार हा अंतिम आहे. प्लीज थांबव आता हे सगळं. अस्वस्थ करून सोडलेस तू मला. तू माझी होणार नाहीस. सांगितलं ना एकदा, नाही होणार आहे. तू माझी होणार नाहीस. नाही नाही नाही. माझी नाही तर कुणाचीच, दुसऱ्या कुणाचीच होऊ देणार नाही मी तुला. नाही, मी तुला शेवट असो की सुरुवात बघशील मी काय करू शकतो ते बघशील. ए जा, तुला हवं ते कर, पण माझा नकारच असेल कायम. जा, अरे जा. सरडेची धाव कुंपणा पाठवर. या समरला नकार काय? आता बाग, तुझं जगणं हे माझं खेळणं. तुझ्या श्वासाला सुद्धा माझी परवानगी लागेल यापुढं. हा माझा शब्द आहे, समरचा शब्द आहे. हा ए तेजा, अरे व्हिडिओ बनलाय का नाही तो? वेट ब्रो. साहेबा, हा बघ. बघू. हा बघ कृपाचा चेहरा. कोण म्हणाल का डुप्लिकेट? बॉस, AI सॉफ्टवेअर मधून बनवलाय हा खास. जणू कृपाची पॉर्नोग्राफी. चेहरा तिचा, आवाज माझा. मला नकार काय? अंतिम. आता बघशील हा AIचा खेळ. कृपा, watch to my new surprise. डिजिटल वशीकरण. तेजा, आजच्या रात्रीत हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, घुमला पाहिजे सगळीकडे, फेसबुक, इन्स्टा, सगळीकडे. तो तिचं अस्तित्व सॉफ्टवेअर मध्ये कैद. उद्या सकाळी असेल बघ मोठा धमाका. एवढंच. तिचं चांगलंच प्लॅनिंग केलंय आपण. मला नकार, या समरला नकार.
त्या कृपानं मला नकार देऊन माझ्या तोंडावर थोबाडीत लावली आहे. थोबाडीत. कित्येक दिवस झाले रे जीवाची अशी तडफड होती माझी. 2 महिन्यापासून, गेल्या 2 महिन्यापासून विणत आलोय तिच्यासाठी एक जाळ. चिता भस्मलेपी मांत्रिकाचं एक मायाजाल. हे गण्या, उगाच नाही इतके महिने तुझ्या माध्यमातनं तिच्यापर्यंत पोहोच केले ती गिफ्ट्स. त्यात होती आपलीच साधनं. तिला गिफ्ट वाटलं असेल, पण ते गिफ्ट नाही, विषाचा खडा आहे. विषाचा खडा. आज वेळ आली आहे ती सगळी साधनं जागी करण्याची. होय होय सम्या, लेका काय काय लढतरी केल्या आपण. तिच्या डोक्यातलं केस, नकाचा तुकडा मिळवला आणि त्या मांत्रिकाची जोडणा लावली. म्हणून तर ही वेळ बरोबर साधून आली. भावानं थांबा. अरे थांबा की मर्दाव, इकडं बघा. हे सम्या, मानवर कर. हा, मस्त, बरोबर अगदी. ए राण्या, काय लावलेस हे आणि काय काय आणलीस इतकं हे? सम्या, हा घे डब्बा. डब्बा? कसला डब्बा र? मंत्राचा डब्बा. मंत्राचा डब्बा आहे भावा. आता बघ त्याचा चमत्कार काय काय होतो तो. सम्या, त्यात काळ्या विळ्याचं औषध, लिंबू, राख, कडुलिंबाचा गंध आणि हे घे. बघ मर्दा काय आणलंय. यात आहे साळींदराचं आणि सामराचं रगात. आज अमावस्येचा अंधारी उत्सव आहे. रात्रीत कार्यक्रम बनवायचा भावा. AI तंत्रानं नाही तर अघोरी मंत्रानं. उजेडात जमत नाही ना, उजेडात जमत नाही ना, मग ते अंधारात खेचावं लागतं. अंधारात खेचावंच लागणार. एक दावत डिजिटल आणि एक दावत दैवी. तिचा हो मी मिळवणार. तिचा हो मी मिळवणारच. हा, तिचं मन काबीज करणार माझ्या ताब्यात. सम्या, आणि नशिबाचं दान बी बघ कसं आपल्याच पदरात पडलंय. कालच वरच्या गल्लीतला दामो अण्णा देवाघरी गेला. बर पुढं. त्याची राख वाट बघायला लागली. उद्या राख भरायच्या आत, म्हणजे आजच्या रातव्याला तिथं गाजवायला लागतंय भस्मलेपी मांत्रिकाचं थैमान. स्मशान देवताभ्यो नमो नमः. भूत प्रेत पिशाचाश्च दिक्पालाश्च सहस्रशः मम आदेशवश्य स्युः. लेका भर आमुशीला आपण आलोय मडगेटावर. त्या मांत्रिकाला बघूनच फाटायला लागली. नयन स्पर्शे जीवबद्ध गमावश भव वंचकांत. स्मशान स्थानम वशीकरोमि. करदत्ता तू मजवळा. काय शान्यानो, यातनं जर गावलो गावकरच नाही तर पाणी बी मागू देणार नाही ते आपल्याला. काय बस. अरे भस्मलेपी तांत्रिक असताना कुणी काहीच करू शकत नाही आपले.
बांध तो फोटो त्या सरणाला. या राखेत जिवंत आत्मा आहे आणि हा फिरता आत्माच या दोरखंडाने तिला कसून धरेल. ओम चित्ते जन्मा रुधिर पायी अट्टहासीन प्रीतासनादीपम वश्यम कुरु कुरु फाट फाट. तुझं मन माझ्या मुठीत आहे. ओम ह्रीं ग्रीं क्षौं ग्रौं भूतनाथाय नमः. स्मशान देवताय नमः. रुंडधारी भस्मलेपी मोहय 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 कृपा कृपा. सोडा मला. ही रानटी कुत्री ओढतायत ओढतायत. नाही नाही सोडा मला. लांडगा नको 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 मला ओढू नको मला नको. कृपा ए कृपा अगं कृपा. अरे देवा चालू झालं का हिचं? काय करायचं ह्या पोरीला? रात्रभर जागरण करत असते. डोळे मोबाईल मध्ये खुपसलेले असतात कायम आणि भल्या पहाटे हे असं. कृपा ए कृपा अगं उठ. कृपा अगं किती काम आलंय तुला आणि किती दिवस झाले बघतीये मी की तुझं रोजचं हे असं चालू आहे. काय होतंय तुला कृपा? नाही काय तुला कसं सांगू आता. आई आई अगं खूप खूप भयानक आहे ग काहीतरी. म्हणजे तिथे ना 5-6 कोल्ही कुत्री माझा पाठलाग करत आहेत. हिंस्र लांडगी तर माझ्या शरीराचे लचके घेत आहेत ग. मला सोडवण्याचा प्रयत्न करते मी आतोनात प्रयत्न करते पण माझे कोणीतरी हात बांधलेत आई. मला हालू पण देत नाहीयेत ते. आई गिधाडांची अख्खी टोळी माझ्या मस्तकावर गिरट्या घालतायत असं वाटतंय ग. मला खूप भीती वाटते आई. शांत हो कृपा शांत हो. मला खरंच कळत नाहीये माझ्यासोबत हे काय होतंय. शांत हो शांत हो. आणि यासाठी रात्रभर मोबाईल मध्ये ते काय काय बघत असतेस ना ते पहिल्यांदा बंद कर. हे सगळं त्या जागरणामुळे होतंय बघ. आणि त्यात अगं तुम्ही सगळ्या फिरता मुली इकडं तिकडं. धुळीच्या पावलांनी दृष्ट येते घरामध्ये. कळलं का? आता शांत हो शांत हो. मी आहे ना. जा आवर आंघोळ कर. मी दृष्ट काढते तुझी. पण आई तसं नाहीये ग. ऐक ना ऐकता माझं. ऐक मी सांगते ना. मी दृष्ट काढते तुझी. जा आवर जा. आई आई
आईला भाई साब, आईला काय रे हे पम्या, ही जगतापाची पोरगी नव्हता रे. बघू बघू तिचा आणि काय आहे. बघ 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 बघ. अरे बाबा, ही काय रे भानगड. बघ की बिन कापडाचा व्हिडिओ मर्दा, कमाल आहे नी. बा तर बघितलंच तर छाकतोय कसा. पोरगी माझी लय हुशार. आणि इथं बघ काय गुण उधळायला लागले. काय खाल मान्यानी गावतानी निघाली की रे ही. वय की आता कळलं बघ त्याला. वय 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 कळणार त्याला. पण हे खरं असेल ना रे. काय मर्दा बघ तरी, सरळ सरळ दिसते नव का. चेहरा ओळख ना वय एवढा. हसती बघ कशी सटवाईनं हशिवल्या गेत. इंस्टाग्रामवर असला व्हिडिओ टाकत्या, तो बी बिन कपड्याचा. म्हटल्यावर चांगलीच पोचलेली चीज आहे बघी. होय होय थांब थांब, जगतापला कॉलच लावतो, विचारूया दम. हा हॅलो, हा जगताप, काय पोरगीची भानगड. म्हणजे तुमच्या पोरगीचा व्हिडिओ आला हो इंटरनेटवर. आता काय पोरी टाकत्यात तसलं, खरं असला पहिल्यांदाच बघितला म्हणून म्हटलं. कसला काय राव, माहित नाही तुम्हाला. बघा तुम्हीच आता तुमच्या संस्कारी पोरगीचे गुण. आता मी तरी कसं सांगणार. आईला कट केला वाटतं. आईला मी तर चांगली पोरगी समजत होतो रे लेका. तिला साधी वाटायची रे अगदी. हे पम्या, साधं बिधं काय नाही. पोरगी गल्लीतनं बाहेर पडेपर्यंत साधीच दाखवते स्वतःला. आणि एकदाच गाव सोडलं की केसाचा आकडा पडतोय ऑटोमॅटिक. नंद्या काय रे. अरे ह्याला काय झालं. अरे थांब थांब थांब, श्वास घे श्वास घे. अरे असं का पळायला लागलायस. अरे अरे काय नाही, निघालो जगताप काकांच्या घरला. जगतापच्या घरला होय पम्या. अरे हेनं बी बघितला वाटतं व्हिडिओ सगळा. अरे काय काय झालं काय एवढं. अरे तिकडं मडगेटावर. नंद्या, अरे काय नवीन बबरा घेऊन आलायस, आता नीट सांग की. अरे तिथं भयंकर प्रकार केलाय कोणीतरी बाबा, भयंकर केलाय प्रकार. म्हणजे अरे काय केलंय. अरे काय केलंय काय असं. अरे सरणाजवळ काळं कापड हातरून लिंबू, मिरच्या, जळकं खोबरं, उडीद, लय काय काय आहे अजून. सगळं मांडून ठेवलंय. तंत्रा मंत्राचा खेळ आहे म्हणतात बाबा सगळी. काय होय. आणि दामवानाची माती भरायची होती रे, म्हणून 5-6 जण गेली होती तिकडं. बर. अरे राखचा सगळा इस्कूट केला. इस्कूट तिथं धुडकूस घातलाय बघ रात्री. तिथं जबर धुडकूस घातलाय. तिच्या आईला आणि काय बगदा म्हणायची. होय खरं. मग तू जगताबाच्या घरला का निघालाय. अरे का म्हणजे का. अरे जगताप काकाच्या पोरीचा फोटो पुजवून अडकिवलाय सरणाला. अरे बाप. होय. आणि वरनं दोरा गुंडाळलाय. परत तुला सांगतो हळद, कुक्कू, राग, आणि बघ कसलं तरी रगात बी लावलंय. रगात चांगलीच पूजा घातली. घरादाराच्या नावासकट लिवलंय सगळं. आईला हे आणि कोणी केलं का. आता बाहेर चुकून असते वे, गावातलंच टाळका असणार कोणतरी. हे बी खरंच आहे, पण विचित्रच आहे रे. थांग पत्ता लागायच पाहिजे. अरे तुला सांगतो पोलीस आल्या तिथं. पोलीस सगळं गाव जमलंय. पोरगीचा फोटो आणि मडगेटावर काय म्हणायचं याला. पम्या जाग्यावर गेल्या बगर कळायच नाही. चल. कुठं आहे ती. अहो काय झालं. काय झालं. कुठं आहे ती तुझी सोजवळ लेख. बाबा इकडे ये. काय ग हे, कुणासोबत आहेस तू. हे असले धंदे करतेस तू. हे मी नाहीये बाबा. मी नाहीये. मी खरंच नाहीये. आणि हे असलं. अरे माझ्या देवा. कृपा, काय केलंस हे कार्टे. आई नाही गाई. आई मी नाहीये ती. मी खरंच सांगते. बेशरम नालायक कुठली. हे जे काही नागवं कृत्य केलंयस ना, ते बघून सगळं गाव थुंकत असेल आता माझ्यावर. आई मी खरंच नाहीये ग. खरं काय ते दिसतंय ना समोर.
आम्ही तुला कॉलेजमध्ये घातलंय ते कोणाकोणासोबत जाऊन गादीवर लोळायला. आई, लाज वाटते मला तुझी. आई अगं काय बोलतेस तू? हे मी आणि हे असलं करेन का बाबा? अजूनही नाही म्हणतेस? बेशरम, तोंड काळं करून तेच काळं आमच्या तोंडाला फासायला निघालेस. नाहीये ती. हे बघ कृपा, खोटं बोलू नकोस. हे जे काही दिसतंय ना, हे सगळं समोर दिसतंय आणि तू अजूनही नाकारतेस ते. नाही गाई, मी खरंच सांगतेय. अगं ही मी ऐका ना बाबा, मी खरंच नाहीये हुई. माझा चेहरा वापरलाय, पण हे शरीर कोणी दुसरीच वापरलंय. तू दिलंस ते वापरायला. मला ऐकू येतात गावकऱ्यांचे आवाज. बघा 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 बघा, जगतापांची पोरगी मोबाईलवर कशी. बघा, अरे देवा देवा देवा, काय करू? शेड खाल्लं पोरगीनं. अहो, तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. काय केलंस ग कृपा? हे काय केलंस? आई नाही. ताई ताई ताई, अरे काय झालं? वातावरण गंभीर दिसतंय. काय ग मल्हार, तू अगदी योग्य वेळी आलायस बघ. म्हणजे? बघ तुझ्या लाडक्या भाचीनं काय प्रताप करून ठेवलाय ते. हो, मला माहिती आहे सगळं, म्हणूनच आलोय. मामा तुझी शपथ रे, मी असलं काही केलेलं नाहीये. तू तरी ऐकून घे. ठीक आहे कृपा बाळा, रडायचं नाही आता. बघ, शांत हो. हे बघ मल्हार, तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस. ताई, नाक तापलंय तिने आमचं. अगं, एवढा त्रागा का करून घेताय तुम्ही दोघं? सगळ्या गल्लीत आवाज घुमतोय तुमचा. काय जगाला गंमत दाखवताय का तुम्ही? मी बघितला की तो व्हिडिओ. मग आणि तरीही तुला तिचीच बाजू पटतीये. हो, कारण तुमच्यासारखं फक्त बघून मी अंतिम निर्णय कधीच नाही घेत, कळलं? मामा खरंच, अरे मी काही केलेलं नाहीये. तू शांत हो. मी आलोय ना. शांत हो. हे बघा दाजी, आपल्या इथं सध्या जे नवीन PI आलेत, माझे मित्र आहेत चांगले, त्यांच्या कानावर मी हे सगळं घातलेलं आहे. त्यांनी सायबरशी कॉन्टॅक्ट केलाय. थोडं संशयास्पद आहे, म्हणजे असं हे एडिटिंग वगैरे असं काहीतरी करून हे असं करत असतात ही सगळी मंडळी, आणि त्याची चौकशीही चालू आहे. समजेल आपल्याला काय ते लवकरच, खरं काय आहे ते, कळलं? तोपर्यंत उगीच तिच्यावर राग काढू नका. मामा त्यात ना तो माझा चेहरा आहे, पण ते शरीर ते माझं नाही. मामा मी तशी नाहीये. मी ऐका ना सगळेजण प्लीज. माझं नाव, माझी प्रतिष्ठा, सगळं उद्ध्वस्त केलं या पोरीनं. आणि तू चौकशीचं सांगतोयस मल्हार? माझ्यासाठी ही मुलगी संपली. दाजी काय चाललंय? मामा थांब, बस झालं. यांना समजावण्याच्या मर्यादा संपलेत आता माझ्या. आता मला फक्त इतकंच सांगायचंय की या घरात आता मी फक्त एक दोष म्हणून उरलीये, बाकी काही नाहीये. नाही ग, तसं नाहीये. मी आता मुलगी नाही की माणूसही नाही आहे, ती फक्त एक प्रश्नचिन्ह. कृपा, माझं शांत राहणं हे जर अपराध ठरत असेल ना, तर मग माझा शेवट हाच एक पुरावा ठरेल. कृपा अगं कुठे चाललीस? कृपा, काय हे तुम्ही दोघं तिच्याशी असं का वागलात? मग कसं वागायला हवं? अरे तिच्यावर काय बेतलंय समजतंय का तुम्हाला काही? तिची काय अवस्था होत असेल? अरे पण बघितलंस ना तू. अगं, एकीकडे हा व्हिडिओ, दुसरीकडे गावातल्या स्मशानात तिच्या फोटोची पूजा, सगळीकडून बिचारी ती अशी अडकून गेली, आणि पुन्हा तुम्ही तिच्यावर चाळ काढताय. पूजा? मग कसली पूजा? काय बोलतोयस तू? हे जेव्हा हा व्हिडिओ टाकला ना, त्या रात्री, म्हणजे कालच्या भर अमावस्येच्या रात्री, कुणीतरी स्मशानात अघोरी पूजा घातलीये कृपाच्या नावानं, कळलं? काय? मग सकाळपासून पोलीस या दोन्ही गोष्टींचा छडा लावतायत. म्हणजे हे सगळं? अरे बापरे, नेमकं काय आहे हेच कोणी सांगू शकत नाही. पण ज्यानं हा व्हिडिओ व्हायरल केलाय ना, त्याचा IP ॲड्रेस सापडलाय सायबरमध्ये. ट्रेस करतायत त्याला. फक्त आजचा दिवस वाट बघूया, उद्यापर्यंत नक्की सापडेल तो. मग समजेल खरं काय आणि खोटं काय. तोपर्यंत जरा पोरीला सांभाळा, धीर द्या. आई बाप आहात ना. हो, कृपानं रात्रीपासून खोलीचा दरवाजाच उघडला नाहीये. काही खाल्लं सुद्धा नाहीये तिनं. एक दिवस उपाशी राहिली तर काय मरत नाही तुझी पोरगी?
अहो पण ती म्हणतीये ना की मी काहीही केलेलं नाहीये, आणि आपला मल्हार पण म्हणतोय की हे कुणीतरी मुद्दाम केलंय म्हणून. ताई ये ये मल्हार ये. ताई मला आता जे काही कळले त्यावरून तुला सांगू का, हा, ही एक अघोरी खेळी असू शकते. म्हणजे कधी मंत्रांचा आधार तर कधी तंत्रज्ञानाची धार. स्मशानातली पूजा ही आणि तो व्हिडिओ ही एकाच धाग्यात बांधलेला हा सापळा आहे, सापळा. अगदी बरोबर आहे. नमस्कार मल्हारराव. नमस्कार साहेब. लागला का छडा त्या प्रकरणाचा? लागला ना छडा. हा समर आणि हे सगळे त्याचे साथीदार आहेत. स्मशानातली विचित्र पूजा आणि तो खोटा व्हिडिओ आहे ना, हे सगळं यांच्या डोक्याचं कारस्थान आहे. हा तो मांत्रिक अजून आमच्या हाती सापडला नाहीये. काय? त्याचा शोध सुरूच आहे. म्हणजे तो व्हिडिओ यांनी खोटा बनवून माझ्या पोरगीला बदनाम केलं? अरे नालायक! जगताप शांत व्हा. भोसले या सगळ्यांना पट्ट्यामध्ये बसवा, सगळ्यांना रांगेत. ए चले ए खाली बस पटपट. बोला रे पटापट बोला. काय काय केलं बोला. बस की तुझे कबूल करा. हो साहेब, आम्हीच केलाय तो व्हिडिओ. इन्स्टावर फेक आयडी काढला आणि त्याच्यावरनं तो व्हिडिओ व्हायरल केला. ती नाही म्हटली म्हणून तिनं हो म्हणावी म्हणून केला आम्ही तो. अरे तुझे आई बाबा म्हणजे देवा धर्माची साधी भोळी माणसं की रे, आणि त्यांच्या पोटाला असला कपाळ करंट्या जन्माला आला होय, आणि असली अवदसा सुचायला लागली तुम्हाला. काय म्हणायचं हे? आणि गणात तू सुद्धा यात सामील? अरे मानलेला भाऊ ना तिचा तू. अरे राखी बांधायची रे तुला ती, आणि तिच्याच वाईटावर तू. ही पोरं कॉलेजला जायच्या नावानं शिमगा तुमचा लेखो, आणि अमावस्या पौर्णिमेला तुमच्या अंगात काय रगत पिती पिशात देत आहे. घराणं काय करताय तुम्ही? आता हे सगळं उघडकीला आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर राग काढताय. अरे यांच्या ओठांवर अजून साधी मिसरुडी फुटलेली नाही, अजून कसला श्री गणेश नाही यांच्या आयुष्याचा, तोवर हा असला खेळ मांडतायत. आणि हो, या अशा विकृत लोकांना शिक्षा द्यायला कायदा समर्थ आहे. पण अशी एखादी गोष्ट आपल्या नजर देते ना, तेव्हा आपल्याला दुसऱ्याचं काय घेणं देणं असं म्हणून आपण सोडून देतो. चुकीचं आहे ते. जेव्हा स्वतःच्या बुडाला आग लागते ना, तेव्हा आपल्याला कळतं. कायदा जरी कठोर असला तरी मुला मुलींना वळण लावायचं काम हे घर आणि समाज यातून मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून आहे, आणि तिथंच आपण कमी पडतो आहोत. म्हणूनच ही अशी अल्पवयीन मुलं किशोरवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी या अशा प्रकारापर्यंत पोहोचतात. प्रेमात पळून गेलेल्या मुली स्वतःच मी माझ्या मर्जीनं लग्न केलंय असं आमच्या समोर जबाब देतात, आणि मग हे तुमच्यासारखे आई वडील ना आमच्या इथून हातबल होतात. दाजी ताई, मी काय म्हणतो, आज कृपाच्या बाबतीत इतकं घाणेरडं कृत्य केलं गेलं, पण आई वडील म्हणून तिच्या दुःखावर फुंकर घातलीत तुम्ही, तिच्या अंतर्मनाची हाक ऐकली तुम्ही. अरे पण मल्हार, आम्ही काही तिचे शत्रू आहोत का रे? हो सांग ना, शत्रूच आहात. म्हणजे मग काय, फक्त अर्थ लावून शिक्कामोर्तब करणारे शत्रू आहात तुम्ही. शत्रू. समाजानं दिलेल्या चालीनुसार चालणारे बाहुले आहात तुम्ही. आज उघड झालं म्हणून कृपा चुकीची नव्हती हे सिद्ध झालं. अरे मुलगीचा चेहरा मोबाईलमध्ये जाण्याचा काय अवकाश, आणि ती कुणाच्या तरी प्रेमातच आहे हे सोपं उत्तर निवडणारा हा समाज, आणि त्याचं ते बिनकाट्याचं बोलणं, हीच खरी भस्म करणारी जादू आहे. अरे मुलगा मुलगी सहज काय बोलले, लगेच तुमचा संशयाचा घोडा लागला का उधळायला? अरे कोणत्या गोष्टीवरून ठरवताय तुम्ही की तीच चुकली म्हणून? एक मेसेज, एक स्टेटस, एक अफवा, आणि मग चौकात तुमचं न्यायालय सुरू. मग हा तिच्यावर होणारा मानसिक अत्याचार आहे की नाही मला सांग बघू. आता मी काय म्हणतो ते कायम लक्षात ठेवा. तुम्ही तिचे न्यायाधीश होऊ नका. विचार करा, अरे अशा कित्येक मुली असतील, त्या हरवत नसतील, हरवल्या जात असतील, कधी फोटोशॉप्समध्ये, कधी अफवांच्या गुहेत, कधी 2 धमक्यांच्या सावलीत, तर कधी स्मशानात गुंडाळलेल्या दोरखंडाला. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या नजरेची धार कधी कधी त्या ब्लेडपेक्षाही जास्त रक्ताळून जाते. मल्हार, तू माझे डोळे उघडलेच बघ. अरे माझी कृपाही अशीच तणावात तर नसेल ना? अरे देवा, मला बघायला पाहिजे तिच्याकडं. म्हणजे कुठे आहे ती? अरे सकाळपासून उठलीच नाहीये ती, खोलीत आहे. काय?
आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? अरे पण कृपा, हे कृपा, अगं दार उघड. कृपा, बाळ कृपा, कृपा अगं दार उघड. हे कृपा, बाळा तुला ऐकू येत नाही? हे बाळा, बाळा दार उघड. कृपा, 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 माझी कृपा. काही केलं कृपा.